जुम्मा मशीद चॅरिटेबल ट्रस्ट वक्फ अर्थात जेएमसीटी यांच्या माजी अध्यक्षांसह विश्वस्त मंडळावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाकडून देण्यात आल्याची माहिती याचिकाकर्ते रियाज मेमन तसंच ॲडव्होकेट दिलावर पठाण यांनी पत्रकार परिषदेत दिली। नाशिक येथील जुम्मा मस्जिद चॅरिटेबल ट्रस्ट तत्कालीन अध्यक्ष अब्दुल रऊफ मोहम्मद पटेल, विश्वस्त हाफिज इसामुद्दीन खतीब, जाईद मोहम्मद खतीब, साबिर मुनीरुद्दीन खतीब, अकबर सुलेमान शेख, युनुस अब्दुल गनी, शेख एहसान गुलाम खतीब, गाजी गुलाम मोइनुद्दीन खतीब यांचा विश्वस्त मंडळात समावेश आहे। अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी रुपाली नरवाडिया यांनी संबंधितांवर खटला चालवून गुन्हा दाखल करण्याचे आदेश सोमवारी 15 तारखेला दिले। याचिकाकर्ता रियाज गफ्फार मेमन यांनी 12 मार्च 2019 मध्ये न्यायालयात तक्रार दाखल केली होती। त्यावर सुनावणी होऊन अशा प्रकारचे आदेश देण्यात आले। कुठेही न्याय मिळत नसल्याने न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्यात आल्याचं सांगत पोलीस ठाण्यात लवकरच गुन्हा दाखल होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। जुम्मा मस्जिद चॅरिटेबल ट्रस्ट जी आहे ती एक वक्फ आहे आणि वर्षानुवर्षापासून वक्फ आहे। याच्यामध्ये गेल्या 25-30 वर्षापासून सामाजिक कार्यकर्ते वक्फ वाचवण्यासाठी लढत आहेत। ही वक्फ मुस्लिम समाजाच्या गरीब गुरबा, अनाथ आणि विधवा महिला ज्या असतात आणि जे मुफलीस लोक असतात त्यांच्या भल्यासाठी आणि समाजाच्या भल्यासाठी ही वक्फची व्यवस्था असते। परंतु ज्या वेळेला यांनी बेकायदेशीररित्या वक्फ जुम्मा मस्जिद चॅरिटेबल वक्फ येवलेकर मळ्याची प्रॉपर्टी विकली, 27 एकर 27 गुंठे, त्याच्या माध्यमातून मिळाले जे कोट्यावधी रुपये जे होते ते हायकोर्टाच्या आदेशाने नॅशनलाइज बँकमध्ये ठेवण्यात आले होते आणि ह्या नॅशनलाइज बँकेमध्ये ठेवलेल्या रकमेचं यांनी बेदरकारपणे गेल्या 15-20 वर्षामध्ये व्यवस्था लावलेली आहे। त्याच्यामध्ये अवाढव्य किमतीमध्ये स्वस्त जमिनी खरेदी करून ते संस्थेच्या माथी मारलेले आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात पैसे मोजलेले आहेत। त्यानंतर लोकांचे हे पैशाच्या संस्थेच्या माध्यमातून संस्थेच्या कर्मचाऱ्यांचे पैसे बँकामध्ये ठेवून नोटबंदीच्या काळात ते सर्व आपल्या मित्रांचे, आपल्या उद्योगपती मित्रांचे, दोस्तांचे, व्यावसायिकांचे पैसे ब्लॅक मनी व्हाईट करून घेतलेले आहेत। आणि मेन म्हणजे याच्यामधले जे अध्यक्ष आहे या संस्थेचे अब्दुल रऊफ मोहम्मद पटेल आणि इसामुद्दीन खतीब हे यांनी आणि त्यांचे साबिर खतीब यांचं तर सभासदत्व धर्मदाय आयुक्तांनी रद्द केलेलं आहे। ते धर्मदाय आयुक्तांनी सभासदत्व रद्द केल्यानंतर सुद्धा यांनी बेकायदेशीरपणावर रऊफ पटेल यांना अध्यक्ष बनवलं आणि त्यांच्या माध्यमातून हे सर्व बेकायदेशीर भ्रष्टाचार, आर्थिक व्यवहार घडून आणले। आजच्या तारखेमध्ये ही संस्था मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराला बळी पडलेली आहे। याच्या प्रॉपर्टीच्या जे आहेत आर्थिक मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे आणि या सर्व गोष्टीची कल्पना अगोदर धर्मदाय आयुक्तांना पुराव्यासह सादर करण्यात आली, त्यांनीही कोणती कारवाई केली नाही। महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ यांच्याकडेही या प्रमाणात यांची सर्व पुराव्यासह देण्यात आलं, परंतु ह्या सर्व लोकांचे रऊफ पटेल, इसामुद्दीन खतीब यांचे जे राजकीय लागेबांधे आहेत त्या लागेबांधे राजकीय दबावापोटी महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाने देखील कोणतीही यांच्याविरुद्ध कारवाई केली नाही। शेवटचा उपाय म्हणून आम्ही सर्व मिळून मुंबई नाका पोलीस स्टेशनचे जे नंदवालकर साहेब होते त्यांच्याकडे गेलो आणि त्यांना बी पुराव्यासह आम्ही दिलं, परंतु त्यांनी देखील आपलं आर्थिक म्हणणं साध्य करून घेतलं आणि त्यांनी काय कारवाई केली। शेवटी आम्हाला नाईलाज असतो कोर्टाचे दरवाजे ठोठावण्याशिवाय दुसरा उपाय उरला नाही। गेल्या 2019 पासून रियाज गफ्फार मेमन आणि फयाज अली सर हे याच्यामध्ये